पहिला तर आपण एक काम राहिले ते म्हणजे ह्या कोंबड्यांना ते गहू टाकले ना, ते वाळलं गहू आहे फक्त गहू. ते असं कोंब येऊन टाकलेलं नाही, कारण ते ते कोंब येऊन टाकलेलं खाद्य कसं असतंय ते जरा फुगतंय, त्यामुळे त्यांना चावाय बरं येते. तर ते ते लय खात नाही, त्यामुळे आपण आता एक पाटी भरून ते करूया. पहिला तर या पाटीमध्ये हे थोडं घाण आहे ते धुवून घेऊया. पहिला तर धुवून घेऊया आणि मगच त्यामध्ये खाद्य व पाणी टाकूया. बघू शकताय तुम्ही, अशी पाटी एखादी घ्या, सांगतो तुम्हाला परफेक्टपणे. हे आपले गहू आहे यामध्ये. आपल्याला काय विषय माहिती आहे का, आपल्याला जेवढं गहू आपल्यालाही नाही याच्यामध्ये कंट्रोलमध्ये मिळते की नाही, कंट्रोलमध्ये तेवढं गहू आपल्या इथे पोल्ट्रीला लागते. मग विचार करा कसा विषय असेल आपला विषय. मग दाखवतो तुम्हाला. हे बघा, असं जर हे गहू आहे ना, असं दोन दिवसाचा पुरण्याजोगं तर गहू घ्या. यामध्ये आपण पाणी ओतायचं, पाणी ओतून त्याला फुगवायचं. फुगवलं की त्याला कोंब येतात. मग ते कोंब आले की ती कोंबड्या परफेक्टपणे खाते. दाखवतो तुम्हाला. असं डायरेक्ट आपण इथनं तिकडनं आणतो काय, डायरेक्ट कंट्रोलमधनं करून आणतो, ती पोतं इथंच डायरेक्ट. ही बघा, ही मागच्या वेळेचं पोत आहे, ही आत्ताच पोत आहे. आता यामध्ये थोडं पाणी ओतूया आणि बाहेर नेऊन ठेवूया. पाणी पाहिजे तेवढं होता, जेवढं गहू भिजतंय तेवढं पाणी ओतवा त्यामध्ये. बाद झालं एवढं. आता हे एका चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवायचं, म्हणजे असं गारवा ठिकाण असतंय ना, त्यामुळे उद्या तर 100% फुगतंय. उद्या मी आणि दाखवतो तुम्हाला, फुगतंय उद्या. आणि त्याला कोंब येतात म्हणजे 3 दिवस तर लागतात कोंब यायला. म्हणजे आज ठेवलं की शनिवारी, आज आहे गुरुवार, सोमवारी घालायला येते. त्यामुळं 2-3 दिवस म्हणजे जरा जर खाद्य राहिलं असलं तर 2-3 दिवस आधीच तुम्ही भिजवून ठेवलं पाहिजे. मग तिसऱ्या दिवशी परफेक्टपणे घालायचं. तर चला ते ठेवूया आता बाहेर एका सेफ जागी म्हणजे तिथं घुशी वगैरे नाहीत असं बघून त्या जागेला ठेवायचं. कारण आत ठेवलं तरी हे सगळी घाण करणार, इकडे तिकडे. तर यांच्यामध्ये ठेवलं तर ही घाण करणार. तर आपण इथं एक सेफ जागा आहे, म्हणजे हे हत्ती कसा आहे इथं ठेवूया. त्यामध्ये एक पोतं वगैरे एक झाकूया. चला.